अरे मधात येऊ नको बाबा. पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील अंकलीतील ही कुस्ती आहे क्रमांक 1 ची. फोटो काढायचा काय? फोटो घ्या, चांगलं घ्या, फोटो घ्या. सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील ही कुस्ती बऱ्यापैकी 4-5 वेळेस झाली असेल. मंडळी पाठीमागे बघू शकता गणेश हुक्केरी जे की इथले विद्यमान आमदार आहेत, सुप्रसिद्ध आमदार आहेत आणि डाऊन टू अर्थ आहेत आणि ते या ठिकाणी सिकंदर आणि पृथ्वीराज पाटलाची कुस्ती बघत आहे. त्यांचा अनुभव काय त्यांनाच विचारूया. काय सांगाल आज अंकली गावात आदरणीय प्रभाकरण्णा कोरे यांच्या वाढदिवशी निमित्त आज महाराष्ट्राचे दोघं पैलवान जो पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख दोन्ही जोडीचं कुस्ती फार जोरात लागले. हे बघायला शांतताना आणि फार 10,000 ते 20,000 लोक इथं जमले आहेत आणि खरंच भविष्यात असल्याला आम्ही वावा दिला तर एक कुस्ती असले प्रभाकर कोरे साहेबनं पैलवान याचं त्यांनी आज घोषणा केल्यात. पुढच्या भविष्यात चांगलं चांगलं कुस्ती पैलवान तयार करू देत. साहेब आपण विद्यमान आमदार आहेत आणि महाराष्ट्राच्या आमदारांनी खरंच तुमच्यासारखा आदर्श घेण्यासारखा डाऊन टू अर्थ आहात तुम्ही. म्हणजे एकदम असं वाटत नाही की आमदार आहे आपण शानशोकर, म्हणजे असं नाही, एक साधं सिंपल स्वभाव आहे. किती वेळेस आमदार झाला तुम्ही? किती टर्म आहे? मी 3रा टर्म आमदार आहे. राज्यात 80,000 सेकंड लिस्ट हायेस्ट लीड आले मी आणि आमचे वडील प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या मार्गदर्शन मध्ये काम आपलं कामच सेवा आहे. नक्की धन्यवाद. मंडळी गणेश हुक्केरी आमदार पण या कुस्तीला बघत आहेत आणि यांचे चाहते आहेत, डाऊन टू अर्थ आमदार आहेत आणि म्हणून त्यांची ही बाईट घेतलेली आहे. आणि सिकंदर शेख पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती आहे. पब्लिक तर जबरदस्त आहेत आणि साहेब आहेत प्रभाकर कोरे साहेब जे की आयोजक आहेत आणि डॉक्टर पद्मश्री आहे, पद्मश्री पुरस्कार आहे त्यांना आणि ह्या कुस्त्याचे आयोजक आहेत. मेरी आवाज आपकी तरफ आ रही तो हाथ ऊपर करिए, हाथ ऊपर करिए. भारत माता की जय, बजरंग बली की जय, जय श्री राम, जय श्री राम. शाबाश, वाह वाह. प्रचंड पब्लिक आहे, बघू शकता तुम्ही. महाराष्ट्र केसरी सारखं पब्लिक आहे. दरम्यान कुस्ती बाजूला गेली, सिकंदरला थोडं पायाला तिकडं हे दोरे हे केलेलं आहे. आमदार साहेबांच्या बघण्यामध्ये नियोजन बघू शकता किती खट्ट आहे नियोजन. मधले सर आहेत आणि वदक आहेत आणि कर्नाटकचे पण सिकंदर शेख जो जीता वही सिकंदर आणि सुभेदार भारत केसरी पृथ्वीराज पटेल दो खतरों के खिलाड़ी. ये
दूसरे के मेरे प्यारे देशवासियों, ये कुश्ती है, कुश्ती कुश्ती ऐसी कुश्ती का नाम है। शाबाश, सिकंदर शेख का भी आएगा। शाबाश, वारे वाह सिकंदर, वारे वाह पृथ्वीराज, राज करने को लिए आया है पृथ्वीराज, और जो जीता वही सिकंदर के खिलाफ लड़ रहा है। बस रुपयाच्या 200 रुपयाच्या जोडीची कुस्ती झाली की असं वातावरण। वारे वाह पृथ्वीराज, वो फौजी है, फौजी है, और यहाँ से कुस्ती आ गया। लोकांच्या मैदानामध्ये जवळजवळ 70 किलो अंतर। असलं शेरासारखं हरियाणाने शेराला पायात धरलं। हो बसता ते मोबाईल वाल्यांना बसवावं खाली, सारखं सारखं फिरायल्यांमध्ये. वागायचं काही नाही, वागायचं. शाबास, काहीतरी घडते घरी पितळाव नावाचे चॅनल असणारा सिकंदर शेख आज पृथ्वीराज पाटलांच्या समोर प्रत्येक डावाला तोड देण्याला गेलाय. बस, वारे वाह सिकंदर, वारे वाह पृथ्वीराज, हे प्रभू, दोनों बच गए. सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती चालू आहे. पृथ्वीराज पाटलानं ताबा घेतलेला आहे वरच्या हिरव्या रांगेतील. आज नेमकं निकाल काय होईल हे आतुरता आहे या कुस्तीकडे. बऱ्याचदा ही तर एक पॉइंट वरती किंवा बरोबरी सुटलेली आहे कुस्ती. आज बघू निर्णय. चलिए पहलवान जी, कुश्ती को गति दो, कुश्ती आर पार होना है. सिकंदर शेख महेंद्र म्हणतो आपलं पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती सन्मान्य शेवटची आहे. आणि या कुस्तीकडे अख्खं महाराष्ट्राचं लक्ष आहे, कर्नाटकाचं लक्ष आहे, पंजाबचं लक्ष आहे. अशी ही कुस्ती निकाल नेमकं काय होईल बऱ्याच वेळा कळेल, कारण बराच वेळ झालेली आहे, जवळपास 20 मिनिटं झाली असेल कुस्ती. अजून चौदंडी सुरू आहे. आणि एवढा शहरामध्ये बघा 150 किलोचा पहलवान यांची पण कुस्ती आहे. अजून एखादा दोघांची उंची ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲ್ ಟಿವಿ ಒಳಗೆ ನೋಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಡಕತ್ತಾರ. ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ರಿ, ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ರಿ ಹೇಳ್ರಿ. दादा ಹುಚ್ಚ ಅಂತ ಇರ್ಬೇಕ, ತ್ರಾಸ ಇದ್ರು ಕೊಂಡಾಡಕತ್ತೆ ಜೀವ. आता
दोन समोरासमोर खोली कुस्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत. दोघांचे एका हातावर लागा पकडलेली आहेत. आजी सोनी यांचा भिरू वर्षे असा भिरू असा हा सुंदर सोहळा याची देवी वाचली आहे. बच गयो लेकिन पकड़ा गयो. विश्वास दादा हरकुले वस्ताद गंगावेचा अलंकारी भगवंतास मनुष्य कष्टपणे ताव एनायन कलापणा शिरोड हिरिय पैलवान रोड मध्य कर्नाटक केसरी रमेशना मुकुंदी केदार श्रीमंतना कानगोंड हरिगळे विश्वास दादा हरकुले गंगावेचा कोल्हापूर वस्ताद सिकंदर सहज कधी बसतच नाही खाली. जेव्हा त्या भारतानं पाहिला देशात आता एक बोलला नाही वागाचं काही नाही. बसली त्याच्या रक्ताचं महिलांमध्ये आणि कुस्तीमध्ये उतरले उतार परंतु हक्क मिळाला होता मी नाव आहे थंड डोक्यानं कुस्तीचा विचार सुरू आहे. खालचा फौजी आहे सिकंदरी फौजी आहे. देशाचे जवान आहे ते. किसी को हाथी की चाल अच्छी लगती है, किसी को नागिन की चाल अच्छी लगती है, किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है. मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है. पहलवान सिकंदर हार जीत होत असते. एक से हार जीत हा प्रकार चालणार आहे आणि कुस्तीत स्वारी भरलेले सिकंदर शेखराने आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं आहे. काहीतरी करा की सर्वांनी. पृथ्वीराज पाटील येवठाणा नावाचे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात. ज्योतिबाच्या पाट्याला गावाच्या कडेला गेलं तर गाव निरुत्तर डोंगराच्या आड आहे. पण अख्ख्या भारताला कुस्तीत नाव माहित केलं. 92 किलोचा जागतिक रेसलर आहे तो. खालचा पैलवान आणि वरचा पैलवान राष्ट्रीय विजेता. 92 किलोला स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामानंतर पदक जिंकलेला पैलवान आहे. अख्ख्या देशातल्या 28 राज्य 7 केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला पैलवान आहे. घुमाव दिल की समझ अदा कर पहलवान आया है. अपनों के लिए कोई दीवाना आया है. इस जंगल में कितने शिकारी आए और चले गए. जंगल में कोई पुराना शेर आया. पहलवान सिकंदर शेखनं ताबा घेतलेला आहे पहलवान पृथ्वीराज पाटील यांचा. आणि स्वारीतून पृथ्वीराज वाचलेला आहे. त्याच ठिकाणी अनेक गाव आहेत दोघांच्याकडे. अख्ख्या देशाला माहिती सिकंदर शेखचा लपेट. अख्ख्या देशाला माहिती सिकंदर शेखचा एकटा. ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ಅಂತ ಪೈಲವಾನ ತಯಾರು ಮಾಡಿದವರು ಅವರಿಗೆ ಅಣ್ಣಾ ರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ನೀಡಿತು. ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ. समोर फास्ट बुलेट ट्रेन आहे. सिकंदर शेख आणि खालच्या समृद्धी आहे. जवान ओ भारत माता होती की काय. ओ खालून सिकंदर काय मला कधी सोडून करायची इच्छा नाही काय. जवान ओ भारत देश है मेरा. शाबाश आता काहीतरी घडतंय. पाय घिसळले गावाकडं पैलवान पृथ्वीराज पाटलाचा मोर्चा वळवलाय खालून सिकंदर शेखनं रोहित पटेल पैलवानच्या हातात उभ्याला सुरुवात केलेली आहे. राकेश पटेल आणि रोहित पटेल जुळतं. हो हो ಯಾಕಂದ್ರ ಬರೀ ನೇಪಿನ ಕುಸ್ತಿ ಆಡಿದ್ರಂದ್ರ ಅವಾಗ ತೆಳಗ ಮುಕ್ಕಾಗಿ ಏನ್ರಿ ಇವರು
बस शिकले मारुती लागली दोघी हा महिन्याचा ग्रीप सापडणार नाही आता ग्रीप लूज होत जाईल शेतीचा आधार असेल लांब पकडून गाव मारता येतील या कुस्तीला 20 मिनिटाची 30 मिनिटाची 50 मिनिटाची मर्यादा नाही हे अंधेरी कुस्ती बघे होते बंद बेळा काय तर शेरा नडून सोडला काय त्याला विचार मार सो म्हणलं त्याला पटते नाही विचार मार ನೋಡಲಿ ಸೇರಾ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಟೀ ಮಾಡಕತ್ತರು ಏನಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸಾವುಕಾರಂತೂ ಹೇಳ್ಯಾರ बस काहीतरी करण्याचा प्रयत्न ಇದು ಭಗವಂತ ಎಲ್ಲಿ ತರ ನಡೆಸ್ತಾನೋ ಅದೇ ತರ ಈ ಕುಸ್ತಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಡೆಯುವುದ ಆಗಲೇ ಚರ್ಚೆ ಆಗೈತೆ ಅವ್ರಿಗೆ ನಮಗ ಭಗವಂತ ಎಲ್ಲಿ ತರ ಬಯಸ್ತಾನೋ ಈ ವರ್ಷ ನಾನು ನಿಮಗೆಲ್ಲ ಕೈ ಮುಗಿದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ತಾಳ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಶಾಂತಿ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಾಳಿ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪ ಉಳಿತೈತಿ ನಾವಿರ್ಲಿ ಇರದೇ ಇರ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಜೀವಂತ ಎಲ್ಲ ಕೈ ಮುಗಿಬಿಡ್ಬೋದು ಹಾಗೆಯೇ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿಯವರ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬಕ್ಕೂ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಮಾರ್ಚ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅವರ ತಂದೆಯವರ ಇದೇ ತರ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸುವಂತೇಳಿ ಕೃಷಿ ಮಾಡಿಸುವಂತೇಳಿ ಒಂದು ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದ ದೈವಗಳು ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ पावसाची संकट मेघराजाची आगमन झालेलं आहे ಆಮೇಲೆ ಮಳೆರಾಯ ಆಗೋ ಸಮೀಪರಾಗಿದ್ದನು पृथ्वीराज पाटील इकडं कुस्ती खेळताना पहिल्या कदाचित लागला असेल पाऊस पण चालू झालेला आहे काय तरी पण पब्लिक थांबलेला आहे आणि आयोजक पण आहेत साहेब आहेत ಕೊಡ್ರಿ ಈ ಕುಸ್ತಿನ ಸಮಾಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬೋದಾ पहलवान ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಪ್ಪಿಗೆಯಂತೆ ಕಮಿಟಿಯ ನಿರ್ಣಯದಲ್ಲಿ ಸಮಯವನ್ನು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ थोडं मराठीत सांगा काय का वस्ताद थोडं मराठीत सांगा काय म्हणलेलं म्हणजे याचं बरोबरीत सुटली काय हा 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 थोडं मराठी पैलवानाला दुखापत झाल्यामुळं भरपूर उशीर झाला कुस्ती भरपूर झाला खूप झाला मग पृथ्वीराज पाटीलला मार लागल्यामुळं ह्या कुस्ती बराबरीत सोडवली गेलेली आहे धन्यवाद पहलवान पृथ्वीराज पाटील खाली गेलेला आहे लागल्यामुळं ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आलेली आहे हे पहलवान पृथ्वीराज पाटील कुस्ती खेळताना लागलेला आहे त्यामुळं ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आलेली आहे